सेल. तर इकडचं आम्ही हां हा नाही तुझा घेते मी. काय नाही पिशवी इकडं. चला ती गेली. आम्ही आलो आता ह्या हॉटेलमध्ये. इथे आम्ही आता बघतोय आईला. चला चल. गौरी लिफ्टनी चाल ना का बंद आहे. किती मधल्या जायचं मग ही बॅग घे ना. चलायचं. हां ठीक आहे. हॉटेल दाखवायचं होतं मला तर मी घेतलं नाही. धर मी धरते. हां मी कट करते. या अगं त्या इंस्टाग्रामवर आली ती ॲड. मी दाखवते ना. दाखवू शकतो ना. सेल चालू झालेला आहे. तर बघा आता सेलमध्ये गौरी आई कशा बघतोय. आई गेली तिकडं. हां तर इथं बघा आई साड्या बघते. हाँ जरा सॉफ्ट कपड़े में चाहिए. तो ऐसे में देखिए ना भारी वाला है. ये कॉटन नहीं सिल्क कॉटन में चाहिए. सिल्क वाला वो देखो ब्लू लगाया तो कौन सा लग रहा है. वो भी कॉटन है. तुला जशा पाहिजे तशा आहे ना. बघ ना तुला कशा पाहिजे. हे बघा इथे साड्या आहे सगळ्या अशा. हे सगळं असं एक्झिबिशन लागलेलं आहे हे. तर ह्या एक्झिबिशनमध्ये सगळे चांगले चांगले गाऊन पण आहेत. साड्या पण आहे. साड्या तर सगळ्या चांगल्याच आहे ज्या की आई बघतीये. बस नाही तिथं खुर्चीवर. कलर दिखाओ ना. कलर नहीं इसमें कलर दिखाओ भैया. अच्छा है तो कलर दिखा. हे बघा. इसमें नहीं चाहिए. हा कुठला आहे. हे काय आहे. तीच ना मग थोडी नाही मद्रासी टाईप ती लावली ना त्याने. ठीक आहे तीच आहे. बॉर्डर मोठे नरम आहे त्यांचे कपडे. फुगणार नाही. हां नरम आहे मस्त आहे ना. चावणार पण नाही. हा कलर नाही भारी आहे. भाजी खोलतो. हा कलर चांगला आहे. तो मस्त आहे. सफेद भी चांगली आहे. व्हाईट तुला नाही. हा दुपट्टा आहे. गौरीचं कसं काम आहे मग. तिला घ्यायचं असलं तर थांबती ग पाहिजे. नाही तर तिला फिरवलं तिथं चक्कर ते अंदाज आला. मला अंदाज वाटलं तिथं खूप. हे बघ साडी आहे का. हां मस्त आहे ना. 30 रुपये है. हाँ जी मैडम. साड़ी है इधर सभी साड़ी है. ती चांगली आहे ना. ब्लू कलर यही दिखा सकते हो ना. दिखाओ. निकाल के दिखाओ. यांच्या डिझाईन आहे चांगली. त्याची बॉर्डर मस्त आहे. पण हे बाय हा पण कलर सुंदर आहे ग. कलर और मस्त आहे. भारी दिसेल घालायला. कलर नाही. कैमरा बैक मस्त. करो ना. नहीं हाँ मैं साड़ी तो सॉरी. हे बघा ही साडी आई बघते. ब्लाउज पीस पे आएगा. बॉडी का डिजाइन है. चांगली है. और दिखाओ जरा पैटर्न. हमारे पास सभी अच्छे हैं. क्या प्राइस है भैया इसकी. चांगली है ना. और भी कुछ सिल्क पैटर्न में ऐसे कुछ. सामने ये कॉटन फैब्रिक है. कॉटन है ना. नहीं मानते. तो साड्या इथं बेडशीटचं आहे. बेडशीट किंग साईजच्या बेडशीट आहे सगळ्या काही. हे बघा हे किंग साईजची बेडशीट आहे. आई बघते.
नाही बाई छोटी आहे. नाही. नाही काय तू छोटी आई नाही ना किती मोठी आहे तुझा पंगार आरामशीर होईल ते मग इतकी नाही समजता हे बरोबर आहे किती मोठी आहे बाबा हे बेडशीट तुला काही काही गोष्टी समजतात बघ किती मोठी आहे बघ तुझ्या पंगावर बी एवढे हा इतकी बोलते बोलते हे दाबाई मागून इथे काही मागणी आहे जाळ कपडा कॉटनचा कपडा आहे मस्त आहे मला थोड़ी साइज छोटी वाटली किंग साइज पेक्षा पण किंग साइज से भी एक साइज छोटा आता है ना ये किंग से छोटा आता है वो अलग है ये 9x9 ये 9 फीट लंबा 7.5 फीट चौड़ा हाँ इसके लिए मैंने बोला ये कम है हाँ वो दोनों साइज एक जैसा आना चाहिए 9x9 का नहीं 9x9 का नहीं है ये आता है ना पण येईल आता है चला आता आम्ही सगळं घेऊन घेतलं जे घ्यायचं होतं हे बघा अशा चादरी घेतल्या आम्ही. तुझे ते पाहणार नाही का तू बाबी हा पाच हे नाही पाच त्या चादरी घेतल्या आहे आईने माझ्यासाठी तर आता आम्ही चाललोय घरी आईला साड्या आवडल्या त्या साड्या आणू उद्या येणार घ्यायला परत बघू आता घरी गेल्यावरती कसं परत येता येईल म्हणजे आता जर परवा इथून येऊ नक्की साड्या घ्यायला परत बेडशीट घ्यायला येऊन झालं सगळं गौरी आमच्या मुली केव्हाचीच निघून गेली आहे क्लासला जायसाठी तिने आम्हाला तिथे सोडवलं आणि ती स्वतः क्लासला निघून गेली आता आई घरी जातोय घरून परत आई थोड्या वेळ थांबेल आणि मग आईला चला आता घरी गेल्यावर भेटते तुम्हाला परत काय असेल तुम्हाला शेअर करण्यासारखं तर परत व्हिडिओ करते आणि थांबवते आता हा व्हिडिओ इकडेच मस्त शेती बघा चला आता आम्ही घरी आलोय तर आता मी लिफ्टने चालले वरती आई गेली घरी गेल्यावर आई बोलते मी परत येते तर आता माहीत नाही आई कधी येते परत आईला ना आता थोडा वेळ लागेल यायला तोपर्यंत मी जाऊन येते आता झाले घरात आल्या आधी ड्रेस बदलला कारण की तो ड्रेस जो होता ना त्याचा वर्क जे होता ते खूप चावत होतं मला असं टोचत होतं आणि त्याची पॅन्ट पण खूप टोचत होते म्हणून मी तो काढून टाकला आणि दुसरा घातला आता आई घरी जाऊन परत येते तर आई आल्याच्यानंतर उतरते मी खाली आता अजून तर काही आई आली नाही आई आली का दिसेलच मला इकडून पाहते मी आता आई तर काही दिसत नाही माझी तुम्हाला मी त्या दिवशी बोलत होते आमच्या इथे बाजार आहे आता बाजार भरला आहे तुम्हाला दिसेल थोडाफार तर दाखवते बघा अजून तरी पण एवढे आले नाही बाजारात काय दाखवत नाही मी कारण की एवढे लोक नाही आले चला मी उतरते खाली कारण की आई येईलच आता आई आली तर मग पण मला आईबरोबर जायचं आहे ती साडी आईला खूप आवडली तर आई घेणारच आहे ती साडी माझ्या आईला साड्यांचं खूपच वेळ आहे साडी जिथं बघते तिथं तिला आवडली का घेतीच घेते ती असं पण तिच्या साड्या खूप चांगल्या असतात आईला आवडतात मला बघते मी आता चला फोन त्या आईने एक्झिबिशनमध्ये जो साडीवाला होता त्याचा नंबर घेतला होता तर आई बोलत होती त्या साडीवाल्याला विचार त्या साडीची प्राईस कमी करत असेल तो तरच मी येते मग तरच आपण घ्यायला जाऊ ती साडी नाही तर नाही जाणार तर त्या साडीवाल्याचाच फोन होता एवढ्यामध्ये जो मी तुमचा व्हिडिओ बनवता म्हणून फोन कट केला आणि फोन उचलला तर त्याचाच फोन होता तो बोलला येऊन जा तुम्ही कारण की ते एक्झिबिशननं बाहेरून आलेल्या लोकांचं आहे जसं की कलकत्ता आहे राजस्थान जोधपूर इकडनं आलेले परत हैदराबाद बँगलोर इकडनं ते एक्झिबिशन लागलेले ते एक्झिबिशन खूप कमी असतं कधी कधीच असतं म्हणजे वर्षातून एकदा येतात ते वर्षातून एकदा किंवा दोनदा येतच असतात तर त्यांच्या इकडच्या ज्या साड्या असतात त्या आपल्या इकडच्या नेहमीच्या आपल्या ज्या महाराष्ट्रात ज्या मिळतात त्या साड्यांपैकी जरा वेगळ्या साड्या असतात तर आईला ती साडी एक आवडली कलकत्ता साडी
ती साडी घ्यायची आईला. तर मी त्यालाच सांगितलं तो जरा प्राईस जर कमी करत असेल तर आम्ही येतो म्हटलं घ्यायला. तर तो बोलला ठीक आहे तुम्ही या, आल्याच्यानंतर बोलतो. मग आता आई आली का आम्ही जातो परत ती साडी घ्यायला. आणि बॉबी घरात आहे. बॉबीला वेड्या झाल्या साडी घेण्यासाठी. माझा मुलगा हो बोलतो सारख्या साड्या आणि कपडेच घेत राहता नुसते, बाकी दुसरं काहीच काम नाही तुम्हाला. खाणं मस्तपैकी, फिरणं आणि कपडे घेणं हाच आमचा छंद आहे. आणि असंच जीवन जगायला पाहिजे. कशाला आपण जे आपल्या मनाला आवडतं आणि त्याचं सगळ्या गोष्टी करायला पाहिजे. चांगलं राहायला पाहिजे, चांगलं खायला पाहिजे, चांगलं फिरायला पाहिजे, त्याच्याचबरोबर घर पण सांभाळायला पाहिजे. नक्की उधळपट्टी करायला पाहिजे. आपण पैसे आहेत म्हणून उधळायचं असं काम नसतं. आहेत तेव्हाच घ्यायचं, नसेल तर नाही घ्यायचं. आता आहे तर घ्यायचे. आणि आम्हाला कपड्यांची आमच्या घरामध्ये सगळ्यांना कपड्यांची खूप हौस आहे. म्हणजे आम्हाला कपडे सगळ्यांना चांगलेच घालायला आवडतात आणि चांगलं राहायला आवडतं, चांगलं खायला आवडतं आणि चांगलं फिरायला आवडतं. आहे आपल्याकडे प्रकृती चालू आहे. आणि हे जीवन जगायला आपण आलेलो आहे, तर याच्यामध्ये जे मनाला पाहिजे ना ते सगळ्या गोष्टी करायला पाहिजे. ना की पैसा जपून ठेवायचा. आणि चला चाललेली आता खाली परत आई आली. आमचं लय गोंधळ राहतं. या गोंधळामध्ये ना आम्ही मस्त मजा करतो. आम्हाला आवडतं बरं फिरायला, चांगलं वाटतं. आई पण अशीच हौशी आमच्यासारखी. आईला पण आवडतं फिरायला, सगळे कपडे घ्यायला, खायला प्यायला. असं नाही की गंभीर नाही राहत. जे आहे जेवढं आहे आपल्याकडं तेवढं याच्यात खुश पण राहायचं, मजा पण करायची आणि फिरायचं पण. जे मनाला वाटेल ते घ्यायचं पण. असं काही त्याच्यासाठी जास्त पैसे पाहिजे याची गरज नाही. जेवढे पैसे तेवढ्या पैशांमध्ये पण आपण सगळं काही खुश राहू शकतो आणि सगळी काही मजा करू शकतो. तर चला आई आली आता. तर मला रिक्षा घेऊन आली की नाही माहीत नाही, दुसरी रिक्षा करून जातो आम्ही. भेटते तुम्हाला. चला तर एवढ्यातच आम्ही घरी आलो आहे. आईने पण साडी वगैरे घेतली. आई त्याच रिक्षात घरी गेली परत. आणि घाई साडी घेणं फार गरजेचं होतं. साडी घेतली, घरी गेली. आई बोलली मी काही येत नाही आता तुझ्याकडे. तर म्हटलं जा मग. आई त्याच रिक्षात घरी गेली आणि मी पण घरी आली. आता गौरी पण आली क्लासवरून. आता गौरीने काय आणले, आता पनीर आणले. तर पनीरचे पराठे करायचे आणि बाकीचं अजून वरण भात मेथीची भाजी पण करायची. सगळा स्वयंपाक करून घेतो आता आम्ही. आणि स्वयंपाक करून झाल्याच्यानंतर मग मी तुम्हाला भेटते आता. पुढचा आजचा हा व्हिडिओ तर खरं तर मी इथंच संपवते आता. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटते मग तुम्हाला. तोपर्यंत गुड बाय. जसं की मी याच्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बोलले होते की मी आता हा व्हिडिओ इथंच थांबवते. तसं काही झालं नाही. सकाळी जर आईचा फोन आला तर आई बोलली आता की चेंज करायला जायचं आहे, तर जावंच लागले. तर हा व्हिडिओ मी कंटिन्यू करेन. हा व्हिडिओ छोटा करून मला 2 भागांमध्ये किंवा 3 भागांमध्ये मी टाकेल हा व्हिडिओ. तर बघत राहा तुम्ही. महाराष्ट्राची गौरी. तर आईचा मला आज ना सकाळीच फोन आला. तर आई बोलली की काल जसं की आम्ही ज्या याच्यामध्ये सेलमध्ये गेलो होतो ना, तर तिकडनं आईने एक साडी घेतली होती आणि मी पण काही बेडशीट घेतल्या होत्या. आईने पण काही बेडशीट घेतल्या होत्या. पण घरी आल्यानंतर ते चेक केलं, टाकून बघितल्या बेडशीट. आणि आईने पण साडी जसं गौरीला ट्राय करायला लावली, पण गौरीला काही ती साडी आवडली नाही. म्हणून आई बोलली साडी पण चेंज करू. आणि माझी बेडशीट मी टाकून बघितली, तर एक बेडशीट मला थोडी छोटी वाटते. तर मी पण ती बेडशीट चेंज करणार आहे आणि दुसरी घेणार आहे. त्याच्यासाठी आम्ही आता दुपारी सगळं आवरून झालं का परत जाणार आहे. तसं मी तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ शेअर करेनच, तुम्हाला दिसेलच त्याच्यामध्ये. तर आता मी सगळं घरातलं काम आवरून घेते फटाफट. स्वयंपाक वगैरे करते, तयारी करते आणि आईसोबत जाते आता. कारण की गौरी जाईल क्लासला, तर गौरी आमच्यासोबत येणार नाही. गौरीला खूप कंटाळा येतो एक्सचेंज करायचं असेल तर काही. तर ती काल पण नव्हती थांबली आमच्यासोबत. काल पण ती क्लासला निघून गेली आणि आज पण ती बोलली की मी तर अजिबात येणार नाही, तुम्हाला जायचं तर जा चेंज करायला. तर आई आणि मीच जाणार आहे. आईचं आवरलं असेल आता. तर आई बोलली ना आवरून झालं का तू ये, आपण मग दोघीजण जाऊया. तर आता माझं जवळपास अर्धं काम झाले, अर्धं काम बाकी आहे आणि स्वयंपाक करायचा आहे थोडा. स्वयंपाक करून घेते, जेवण वगैरे करते, माझ्या मुलाला पण जेवण वाढते. आणि गौरी तर तिचं जेवण झालं आहे. तिने पनीर आणि ठेचा चपाती हे खाल्ले. तर ती जाईल आता क्लासला. ती क्लासला जाईल इकडे आणि मी जाईल आईकडे. आईला घेईल आणि मग तिकडनं आम्ही दोघी त्या याला जाऊ,
जिथे सेल लागला होता. सेल नव्हता, एक्झिबिशन होतं ते. एक्झिबिशन आहे ते. लांबून लांबून चांगले लोक आलेले आहेत तिथं. चांगले लोक म्हणजे चांगले वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या आहेत, बेडशीट आहेत, घरातली काही वस्तू आहेत. खूप चांगलं सामान आहे त्यांच्याकडे. सगळ्या प्रकारच्या वस्तू, घरात ज्या पण काही वस्तू आपल्याला लागतात, जसं की भांडे आहेत, चिनी मातीची भांडे आहेत, कुंड्या आहेत, बेडशीट आहेत, उलनचे कपडे आहेत, शॉल आहे, साड्या आहेत, कलकत्ता साड्या ज्या बाहेरून लोक घेऊन आले, बनारसी साड्या आहेत, भरपूर काय काय वस्तू आहेत. घरात लागणाऱ्या सगळ्या वस्तू छोट्या मोठ्या त्या आहेत. तर एक्झिबिशन खूपच चांगलं आहे ते म्हणा. तर आता आम्ही, माझं सगळं आवरून झालं की तयारी करते आणि आईसोबत जाते. आम्ही दोघीच जातो आता, पटकन आवरून आणि लवकर येतो. तसा मी व्हिडिओ तुम्हाला दाखवते, पुढे शेअर करतेच. बघत राहा महाराष्ट्राची गौरी. नाही, जी खरी स्माईल आहे ना तीच ठेवा. ही नकली आहे. नाही, अशी पण नाही, ही नकली आहे. ओरिजिनल माझी खूप मोकळी असते. मी अशी नाही हसत. मी मोठ्याने हसते आणि मोकळेपणा म्हणजे मला असं दबून हसता नाही येत, मोठ्याने हसता येतं. तर चला, तोपर्यंत भेटते मी तुम्हाला नंतर. बाय.